आपण ज्या लोकांवर ट्रस्ट करतो असे 4 प्रकारचे लोक असतात, म्हणून याला फोर टाइप्स ऑफ ट्रस्ट असं म्हटलेलं आहे. ओके, तर आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट वन, केअर. असे लोक जे आपली केअर करतात, असे लोक ज्यांना आपली काळजी असते, असे लोक जे आपल्याला डीपली डीपली कंपॅशनेट असतात, असे लोक ज्यांच्यासाठी आपण महत्त्वाचं असतो, असे लोक, अशा लोकांवर आपण ट्रस्ट करतो. आणि ते असतात आपले पॅरेंट्स. पॅरेंट्स आपली खूप खूप केअर करतात आणि म्हणून आपण त्यांच्यावर ट्रस्ट करतो, त्यांच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट करतो. त्याचप्रकारे आपले सिबलिंग्स, असे लोक जे आपले क्लोज फ्रेंड्स असतात, असे काही फॅमिली मेंबर्स ज्यांच्याशी आपला स्ट्रॉंग बॉन्ड असतो, जे आपली केअर करतात, अशा लोकांवर आपण ट्रस्ट करतो. सो ते फर्स्ट वन. कोणते? केअर गिव्हर. असे लोक जे आपली केअर करतात. देन सेकंड वन, कॅरेक्टर. असे लोक ज्यांचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे, म्हणजे असे लोक जे एखादी, फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती असेल ज्यांचं खूप चांगलं मॉरल व्हॅल्यू आहे, ते आपल्या मॉरल व्हॅल्यूमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. एखादी ट्रस्टी आहे, एखादी NGO आहे सपोज, त्या NGO मधले जे मेन आहे ते त्यांची व्हॅल्यू अशी आहे की ते त्यांच्या व्हॅल्यूमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही आणि म्हणून त्यांचं ते कॅरेक्टर असं आहे, म्हणून आपण त्यांच्यावर ट्रस्ट करतो, त्यांच्या त्या कॅरेक्टरवर ट्रस्ट करतो. म्हणजे असे लोक ज्यांचं कॅरेक्टर असं आहे की आपण ट्रस्टवर्दी कॅरेक्टर आहे, आपण त्यांच्यावर ट्रस्ट करतो. म्हणून हे जे आहे, जे म्हणजे अशी लोक ज्यांचं जे आहे, ज्यांच्या मॉरल व्हॅल्यू स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचे जे अनकॉम्प्रोमाइजिंग व्हॅल्यू आहे, म्हणजे ते त्यांच्या व्हॅल्यूसोबत कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यांची कोणतंही ते कार्य करत असले तरी त्या व्हॅल्यू ते कॉम्प्रोमाइज करत नाही, म्हणून त्यांचं कॅरेक्टर असं झालेलं आहे की आपण त्यांच्यावर ट्रस्ट करतो. ओके, तर हे आहे सेकंड टाईप. देन थर्ड वन, कॉम्पिटन्स. म्हणजे असे लोक जे त्यांच्या एरियामध्ये ऑथॉरिटी फिगर आहे, ओके, आणि ते त्यांच्या स्किलमध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वकील, ते त्यांच्या एरियामध्ये बेस्ट वकील असेल आणि त्यांच्या स्किलमध्ये ते एक्सपर्ट असेल, म्हणजे ॲज अ वकील ते एक्सपर्ट असेल, तर आपण त्यांच्यावर ट्रस्ट करतो. सपोज आपल्याला वकीलची गरज आहे, तर अशा वकिलांवर आपण ट्रस्ट करतो आपल्या केससाठी. ओके, हे आहे थर्ड वन. अँड देन फोर्थ वन आहे कन्सिस्टन्सी. फोर्थ आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे असे लोक जे कन्सिस्टंट असतात आपल्या कार्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे फ्रेंड्स जे रेग्युलरली आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे, परंतु जेव्हा आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जरूरत आहे सपोर्टची, अशा वेळेस ते हजर असते. व्हॉट टाईम, वेन जरूरत आहे म्हटलं की ते हजर आहे. म्हणजे आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये ते हजेरी लावत असते. असे लोक म्हणजे त्यांची आपल्या दुःखात आणि सुखात कन्सिस्टंटली हजेरी असते. असे लोक म्हणजे ज्यांना आपण गिणू शकतो. म्हणजे जर आपल्याला लिस्ट बनवायची आपल्या गुड फ्रेंड्सची, तर असे लोक ज्यांना आपण काउंट करू शकतो.